दे, परंतु आपला आक्रोश त्यांच्या कानावर पोहोचला आणि त्या क्षणी शिर्डीहून त्यांनी पुण्याच्या दिशेने आपली गाडी वळवली आणि कुठेही न थांबता दादा पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. दादांना येण्यासाठी रस्ता द्या. ग्राउंडच्या पुढचे तुम्हाला विनंती आहे, थोडं मागासारखं तुमच्या इथून दादा स्टेटकडे येणार आहे. ग्राउंडच्या इथले सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती इथून रोड करा. आता दादांच्या समोर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, थोडंसं अंतर ठेवा. तुम्ही रोड मोकळा केला तर दादा व्यासपीठाकडे येतील. तितकी गर्दी कमी करा. दादा आपण बघतोय मित्रांनो, पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश होता आणि हा आक्रोश ऐकून मनोजदादा जरांगे पाटील पुण्यात पोहोचलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय दादा त्या ठिकाणी माघारी फिरणार नाहीत ही सगळ्या विद्यार्थ्यांना खात्री अपेक्षा आहे. सकाळपासून दादा मुख्यमंत्र्यांच्या देखील संपर्कात आहे आणि बघतोय पुण्यामध्ये प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण बघतोय. गर्दी करणार तितकं दादांना स्टेजकडे यायला उशीर होतोय. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया मधले सगळे खाली बसून घ्या. इथलं रोड मोकळा करा. इथं समोरचं डायरेक्ट स्टेजकडे जाण्यासाठी रोड ठेवा दादांना. पुढचे सगळे बाजूला व्हा. दादांच्या पुढं कुणी येऊ नका. जागच्या जागा आहे तिथं बसा. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे. अरे कोण आलं रे, कोण आलं? अरे कोण आलं रे, कोण आलं? मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. इथे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे,